शिंदे समिती नेमली, संपूर्ण रेकॉर्ड तपासलं आणि त्या रेकॉर्डच्या माध्यमातून आज बीड जिल्ह्यामध्ये जवळजवळ 2.25 लाख लोकांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे. मराठवाड्यात सुद्धा अनेकांना मिळालेलं आहे. त्या हाकेबद्दल आता काही बोलायचंही नाही. एक सुपारीबाज माणूस आहे, त्याला मी काही महत्त्व देत नाही. ज्याला स्वतःच्या निवडणुकीमध्ये 253 मतदान सांगोल्यामध्ये पडले, त्याला एवढं मीडिया का महत्त्व देते हेच मला कळत नाही. त्याची किंमत आमच्या दृष्टीनं शून्य आहे. धनंजय मुंडेसुद्धा राजकारणात त्यांचा उगम झालेला नव्हता. आता ज्याचा उगम इतक्या उशिरा राजकारणात झालेला आहे, त्यांनी आम्हाला निवडून आणण्याचं श्रेय घ्यायचं काही कारण नाही. आम्ही हे पक्षाच्या शिस्तीत कुठंच बसत नाही असं माझं मत आहे. छगन भुजबळांनी जो जी.आर. मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, कॅबिनेटच्या सब कमिटीनं या ठिकाणी काढलेला आहे, त्याला चॅलेंज करणं निश्चितपणानं शक्य आहे. पण तुम्ही एकीकडं मंत्री राहता आणि दुसरीकडं मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय चॅलेंज करता, याच्यासारखा राजकीय विनोद कुठे आहे असं मला वाटत नाही. एकीकडे जनमताचा कौल कुठे आहे हे जाणून घेण्याचं एक टेस्ट या निवडणुकीच्या माध्यमातून निश्चितपणे सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे आणि म्हणूनच ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. गेली वर्षभरापासून जर बघितलं तर बीड जिल्हा सामाजिक परिस्थितीनं अस्वस्थ झालेला आहे. अशामध्ये